हा कट होता, हा मी नोव्हेंबर 24 पासून सांगतो, नोव्हेंबर 24. आणि हा कटाचा ची दुर्गंधी ही ज्या दिवशी लोकसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल बदलण्यात आला त्या दिवसाला या कटाची सुरुवात झाली. हा कट काय होता तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की निवडणूक आयोग स्थापन करत असताना त्याची जी निवड समिती असेल त्या निवड समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे सदस्य असतील. हा आपल्याला अडचणीचा ठरेल विषय म्हणून त्यांनी काय केलं, या सत्ताधारी पक्षाने म्हणजे बीजेपी हा संपूर्ण निकाल लोकसभेत नेला आणि लोकसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना त्या कमिटीनं बाहेर पाडलं आणि 2 मंत्री म्हणजे एक पंतप्रधान, अजून एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेता, म्हणजे कसं झालं 2:1 नी तुम्ही निवडा, खेळ तिथे संपवला. हा आपल्या लक्षात नाही आलं. हा कट तेव्हापासून ते शिजवत आलं आणि काल त्या कटाचा पर्दाफाश झाला. आता कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर काय झालं तर लोक मतदार याद्या शोधायला सुरुवात केली. आता मतदार याद्या शोधल्या तर आपण अजून अडचणीत येऊ. हे बघितल्यावरती त्यांनी मतदार याद्याच गायब केल्या. हे बघा आता महाराष्ट्राचा मतदार हे शोधल्यावरती तुम्हाला काय दिसतंय तर कम्प्लीट एरर दाखवते. एरर कसं काय अचानक आलं बाबा. आता असं आहे की आजकालच्या जगामध्ये सगळे लगेच शोधाशोध सुरू करतात ना. काय दिसतंय हे बघा, हे असं दिसतंय आणि शोधलं काय मुंब्रा 72, मुंब्रा 156. हे बघा हे शोधतात लोक आणि माझ्याकडे शोधतात कळवा आणि मुंब्रा. कळव्यातल्या लोकांनी हे पाठवलं आणि सगळं ऑन रेकॉर्ड पाठवले. म्हणजे असं काय लप्पाछप्पी काय नाही. आता त्यांनाही एवढं काय करायची गरज होती पळापळी. चोर के दाढी में तिनका. हे इतकं मॅनिप्युलेशन केल्यानंतर सुद्धा सगळीच आपली चोरी उघडी पडली आहे हे बघून ते निवडणूक आयोग घाबरूनच गेले. आणि हे मी आज नाही बोलत आहे म्हणजे मी काही राहुल गांधींना हे नाही करत, पण मी सातत्याने सांगतोय की निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातातलं भावलं आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा पक्षांतरला मान्यता दिली, ज्या पद्धतीने 10th शेड्यूल आणि पक्षांतर बंदी कायदा हा पायदळी तोडवला आणि पक्षांतर केल्यानंतर पक्ष स्थापन करता येत नाही हा मूलभूत नियमाला फाशी देत त्यांनी त्याला मान्यता दिली. निवडणूक आयोग कॉम्प्रोमाइज करते आणि ज्या बापाचा पक्ष आहे शरद पवारांचा त्यांच्या हातातनं बाळ काढून घेऊन दुसऱ्याच्या मांडीवर द्यायचं कुठला प्रकार आहे. शिवसेनेच्या बाळाची निर्मिती कोणी केली, त्यांच्या हातातनं शिवसेना काढून घेतली, यांच्या हातातनं राष्ट्रवादी काँग्रेस काढून घेतली. निवडणूक आयोग हे कॉम्प्रोमाइज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 वर्षानंतर होणारी सार्वत्रिक निवडणूक ही पक्षपातीपणाने झाली पाहिजे म्हणून निवडणूक आयोगाला स्वायत्त घोषित केलं होतं की स्वतंत्र यंत्रणा. आणि आम्ही सेशनचा काळ बघितलाय, पंतप्रधान स्वतः घाबरायचे सेशन. म्हणजे हा राजीव नावाचे कोणीतरी होते ना, एवढं आम्ही बघितलं ना त्यांचं वागणं. आणि अशा पद्धतीने जर हे निवडणूक होणार असतील तर आपल्या लोकशाहीचा बट्ट्याबोळ झालेला आहे. बट्ट्याबोळ का निवडणूक आयोग येत नाहीये समोर आणि निवडणूक आयोगावर आरोप झालेत ना. तुम्ही कसलं ऍफिडेव्हिट मागताय लोकांकडनं की तुमची ऍफिडेव्हिट द्या. कसलं तुम्ही सांगा काय खरं काय खोटं. एका खोलीत तुमच्या टीव्हीवाले जाऊन आले ना त्या पांगोळच्या एका चाळीमध्ये 80 लोक ज्या खोलीत राहायचे त्या, आता त्या खोलीत बंगालचा एक माणूस राहतो एकटा. चोऱ्याच्या किती चोऱ्या पकडाव्यात, अजून तर खूप चोऱ्या बाकी आहेत. अजून एक मजा सांगतो तुम्ही आला तर बाईट घ्यायला तर हे घ्या, अजून एक मजा जात नाही याचा. हा हे राम कमल दास नावाचा माणूस, त्याला 45 पोरं दाखवले. 45 पोरं मतदार यादी. ही अख्खी मतदार यादी जवळ पाहून घ्या तुम्ही पण जवळ पाहून. हे सगळं हास्याच्या पाठीवरती भारतीय लोकशाहीचा विनोद झाला. विनोद
म्हणजे जगाचे सगळे खासदार म्हणतील अरे यार इफाय म्हणजे आपल्याला खासदार व्हायचं असेल तर जाऊया यार भारतात 5 वर्ष राहूया आरामात खासदार होऊ. मला विषय काय निवडणूक आयोजकाची गरज राहिलेली नाही. आणि आमचा मोठा स्कॅम उघड झाल्यानंतर त्यांनी मुख्य न्यायाधीश गवई यांनी सुमोटो याच्यात प्रवेश केला. सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याची चौकशी सुरू केली. मुख्यमंत्री